बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. तथियंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धम्मं शरणं गच्छामि तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणपेथं एथं कुसुमसंतति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुह्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुन्दं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनभवा धातुवधातुगभ्ये. लंकाय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धः सबिम्बे सखलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो वसभारी विजयखापत्थु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिसो भगवार्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्म सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति.
बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि हेच बुद्धातीताच हेच बुद्धानागता पचुपन्नाच हे बुद्धा वंदामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं बुद्ध समानति तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधि मूले मारन् ससैना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोतं पनमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यहि पशिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं धम्मं संक्तिविदोतमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थांगिको अर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुको वमग्गो धम्मायं सन्ति करो पनीथो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो अधिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावक संघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणियो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाहति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाच ये संघा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वन्देऽहं संघं संक्तिविदोतमं संज्ञेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम एंकिंचिरथनं लोके विज्यति विविधापथु रथनं संघसमानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हिणेखि समेधिपथो अनासो तं पनमामि संगं इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अध्यायमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्च स्वामी इमेन पुय्यं कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु धम्मिको सकलविजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधु वरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचाखरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोण था जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळिल्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा
शरणबुद्धासमे शरणधम्मासमे शरणसंघासमे भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत भिक्खू आणि तपस्वी। भिक्खू म्हणजे तपस्वी काय, याचे उत्तर नाही असे आहे। स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे। एकदा भगवंत राजगृहाजवळील ग्रदकुटावर राहत होते। त्यावेळी उदुंबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता। त्या सुमारास भगवंत ग्रदकुटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तेथे मोकळ्या हवेत येरझाऱ्या करीत होते। त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले। तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत रहा। श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत। त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक स्तब्ध राहिले। नंतर भगवंत परिव्राजक निग्रोधाजवळ गेले। निग्रोध त्यास म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो। आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळ विचार केला असावा। या, इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे। पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले। निग्रोध भगवंतांपेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्या बाजूला बसला। नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम आमच्या या चमूत आले आहेत, म्हणून मी त्यास एक प्रश्न विचारतो। भगवंतांचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्म विनय शिकवतात? आणि असे भगवंतांनी आत्मसुखप्राप्ती शिकवलेले शिष्य कशाला शरण जातात? त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्त्वे कोणती? हे निग्रोध, ज्यांचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुखप्राप्तीसाठी मी काय शिकवतो? त्यांचे अंतिम शरण काय आणि त्यांची सदाचरणाची मुख्य तत्त्वे कोणती? हे विना अभ्यास, विना शिक्षण समजणे कठीण आहे। परंतु होय निग्रोध, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवननिष्ठेविषयी मला प्रश्न विचार। आतपिढेपासून काय साधते आणि काय साधणार नाही, याविषयी मला प्रश्न कर। यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो। आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत, म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो। त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे सांगा। निग्रोध, कल्पना कर की एक परिव्राजक वस्त्रहीन फिरतो आहे। त्याला काही विशिष्ट वाईट सवय आहेत। आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही। त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही। आमंत्रणे स्वीकारित नाही। ज्यात अन्न शिजवले आहे त्या भांड्यातले उंबरठ्याच्या आत ठेवलेले उखळलेले काट्याकुट्यावरचे ज्यातले वगैरे काही घेत नाही। त्याप्रमाणेच एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसाचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंती जवळचे, संभुक्त स्त्री जवळचे, दुष्काळातले, कुत्रा जवळ असला तर तेथले, ज्या ठिकाणी माश्या फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारित नाही। मत्स्य, मांस, तीव्र मादक पेय किंवा पेज घेत नाही असा तो परिव्राजक असेल। तो कदाचित एकच घरचे मागणार, एकच घास खाणार, किंवा 2 घरी मागणार, 2च घास खाणार, 7 घरी मागणार,
7 घास खाणारा असेल, तो 1-2 अथवा 7 दाण्यांवर उपजीविका करीत असेल, तो प्रतिदिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्नभक्षण करीत असेल, अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असेल, तो शाक अथवा वनात उगवलेले तांदूळ अथवा निवार बीजे अथवा चामड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबीजे अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेले फळे फुले खाऊन तो राहत असेल, तो जाडे-भरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरिटा झाडाची वलकले अथवा काळविटांची कातडी अथवा कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनविलेली कांबळी अथवा घुबडाच्या पिसापासून बनविलेले कपडे वापरीत असेल, त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल, तो सदैव उभा राहणारा, टाचांवर बसणारा आणि टाचांवर बसूनच पुढे सरकवण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या बिछाण्यावर पहुडणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल, तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल. हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही यापैकी तुम्ही काय मानणार? भगवंत या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. हे निग्रोधा, या आत्मक्लेशाचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो. भगवंत कलंकित काय? निग्रोध, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योग्यच संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो, आणि निग्रोध हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे. आणि निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःलाच उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. निग्रोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. या सुद्धा एक कलंकच आहे. निग्रोध, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते, तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो. हाही परिव्राजकातील कलंकच आहे. अशा देणग्या कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याला द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकाचा द्वेष आहे. आणि पुन्हा हे निग्रोध, दान देणग्या आणि कीर्ती मिळवल्यानंतर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्येमधला कलंक आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, ते मला योग्य नाही. त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्पर निषेध करतो. आणि ज्याला जे अन्न
योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो, त्याने तो मोहित होतो, त्याचीच तो हाव धरतो. या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असे मानून त्याचा उपभोग घेतो. हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक होय. आणि पुन्हा हे निग्रोधा, दानधर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, माझा सन्मान करील, त्याचे कर्मचारी, क्षत्रिय, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकरू लागतो की तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमुळे, फळ, शाक आणि धान्य, बिया जात्यासारख्या आपल्या जबड्याने सगळतो, तरीसुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. दुसऱ्यांना तिरस्करणीय मानण्याची वृत्ती, हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा, ब्राह्मणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात त्यावेळी म्हणतो, सुख उपभोग करणाऱ्या या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत, दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत, आणि मी खरोखर खडतर तप आचरित असता मला मात्र मान देत नाहीत, दानधर्म करून माझी पूजा करीत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्वेच्या ठाई कलंक आहे. आणि हे निग्रोधा, तो तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो, आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धिपुरस्पर असत्य भाषण करतो. हाही त्याच्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा, त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दय, पोकळ, डोली होतो. दुसऱ्यासंबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्यांचा आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिकटवू लागतो. लोभी बनून त्यागभावना विसरू लागतो. हाही त्याच्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. निग्रोधा, ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश यांच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय? होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. यापैकी एखाद्याच कलंकाने काय, परंतु सर्वच्या सर्वच कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनी हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये. बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात. सब्ब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुतवान धम्मकाय न पश्यति सवे धम्मधरो होतियो यो धम्म न भमजति नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलं नथि मे शरणं आयं
धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि